नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस समजून घेणार आहोत। तो दिवस म्हणजे 16 मे 1946। हा दिवस भारताच्या राजकीय इतिहासात एक मोठा वळणबिंदू ठरला। याच दिवशी ब्रिटिश सरकारने घटना परिषद स्थापन करण्याची आणि भारतात हंगामी राष्ट्रीय सरकार स्थापण्याची घोषणा केली। ही घोषणा भारताच्या स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या प्रवासातील निर्णायक पायरी होती। मित्रांनो, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनची सत्ता कमकुवत झाली होती। युद्धामुळे ब्रिटनची आर्थिक आणि लष्करी शक्ती खूप कमी झाली होती। भारतात मात्र स्वातंत्र्याची चळवळ खूप तीव्र झाली होती। काँग्रेस, मुस्लिम लीग, समाजवादी नेते, क्रांतिकारक आणि सामान्य जनता सर्वजण स्वातंत्र्यासाठी सज्ज झाले होते। ब्रिटिश सरकारला हे समजले होते की भारताला जास्त काळ गुलाम ठेवणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी भारताला सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली। या पार्श्वभूमीवर ब्रिटनने 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात पाठवले। या मिशनमध्ये लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रेप्स आणि एव्ही अलेक्झांडर हे 3 महत्त्वाचे नेते होते। या मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे भारतासाठी एक नवीन संविधान तयार करण्यासाठी भारतीय नेत्यांशी चर्चा करणे आणि सत्ता हस्तांतरणाची रूपरेषा तयार करणे। कॅबिनेट मिशनने भारतातील विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली, विशेषतः काँग्रेस आणि मुस्लिम लीगशी। 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने आपली योजना जाहीर केली। या योजनेनुसार भारतासाठी एक घटना परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। घटना परिषद ही भारताचे भविष्य ठरवणारी संस्था असणार होती। या परिषदेमध्ये भारतीय नेते आणि प्रतिनिधी मिळून भारताचे संविधान तयार करणार होते। ही परिषद पूर्णपणे भारतीय असणार होती आणि ब्रिटिश सरकारची थेट भूमिका कमी असणार होती। हीच भारताच्या लोकशाही व्यवस्थेची सुरुवात होती। या योजनेनुसार घटना परिषदेचे सदस्य प्रांतीय विधानसभांमधून निवडले जाणार होते। विविध प्रांत, जाती, धर्म आणि समुदायांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला। काँग्रेसला बहुसंख्य जागा मिळणार होत्या, तर मुस्लिम लीगला मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व देण्यात आले। याशिवाय संस्थानिक राज्यांनाही परिषदेमध्ये प्रतिनिधित्व देण्याची योजना होती। यामुळे संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व या परिषदेमध्ये होणार होते। मित्रांनो, या घोषणेमधील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हंगामी राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याचा निर्णय। याचा अर्थ असा की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतीय नेत्यांना प्रशासनाची जबाबदारी दिली जाणार होती। हे सरकार ब्रिटिश व्हॉइसरॉयच्या अंतर्गत असणार होते, पण प्रत्यक्षात भारतीय नेतेच देशाचे प्रशासन चालवणार होते। यामुळे भारतीय नेत्यांना प्रशासनाचा अनुभव मिळणार होता आणि स्वातंत्र्यानंतर देश चालवण्यासाठी ते तयार होणार होते। हंगामी सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद आणि इतर अनेक नेते सहभागी झाले। हे नेते विविध विभागांचे मंत्री झाले आणि त्यांनी भारताच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली। या सरकारने आर्थिक धोरणे, शिक्षण, संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि सामाजिक सुधारणांवर काम सुरू केले। भारताचा पाया मजबूत करण्याचे काम याच काळात सुरू झाले। परंतु मित्रांनो, ही प्रक्रिया इतकी सोपी नव्हती। काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात मतभेद होते। मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी जोरात लावली होती। कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारत एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न होता, पण मुस्लिम लीगला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र हवे होते। यामुळे देशात तणाव वाढला, दंगली झाल्या आणि राजकीय संघर्ष तीव्र झाला। तरीही 16 मे 1946 ची घोषणा ही भारताच्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल होती। या घोषणेमुळे भारतात लोकशाही प्रक्रियेची सुरुवात झाली। घटना परिषदेमुळे भारताला स्वतःचे संविधान तयार करण्याची संधी मिळाली। हंगामी सरकारमुळे भारतीय नेत्यांना प्रत्यक्ष शासनाचा अनुभव मिळाला। हे सर्व भारताच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते। घटना परिषद पुढे 9 डिसेंबर 1946 रोजी पहिल्यांदा बसली। या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशिका प्रस्ताव सादर केला। भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्र बनवण्याची कल्पना येथे मांडली गेली। 2 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झाले। मित्रांनो, जर आपण 16 मे 1946 ची घोषणा नसती झाली तर कदाचित भारताचा स्वातंत्र्याचा प्रवास वेगळा असता। या घोषणेमुळे भारताला स्वतःचे भविष्य घडवण्याची संधी मिळाली। ब्रिटिशांनी पहिल्यांदाच मान्य केले की भारताचे भवितव्य भारतीयच ठरवतील। ही घोषणा म्हणजे भारतीय लोकशाहीची पहिली पायरी होती। आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, आपले स्वतःचे संविधान आहे आणि आपली लोकशाही व्यवस्था मजबूत आहे। या सर्व गोष्टींचा पाया 1946 मध्येच घातला गेला। त्यामुळे 16 मे 1946 हा दिवस भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल माहिती घेणार आहोत. धन्यवाद.